आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कवाडे, फडफड बळपंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, भाषेची संगत न्यारी, गणिताची गंमत प्यारी, काढूया परिसर वारी, शास्त्राची सोबत भारी, उमलून येतील सुमनांचे, सान थोरले अंकुर सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे, मधमाशांचे हुडकित वाडे, इंद्रधनुचे शोधित कोडे, अर्थाचे शोधू कोडे, उघडूया बंद कवाडे, फडफड बळपंखा येई, झेप घेऊया गगनी सारे. आकाशातील जमले तारे, अभ्यासाला बसले सारे. नमस्कार. टिलीमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. विज्ञानासारखा रोचक विषय दुसरा नाही आणि हा विषय जर विविध उपक्रमांच्या माध्यमातून समजून घेतला तर तो छान लक्षात राहतो. आज आमचे टिलीमिली असाच एक विज्ञानाचा उपक्रम करून एक नवीन पाठ समजून घेतायत. तुम्हालाही समजून घ्यायचा आहे ना? चला तर मग. अरे वा, किती छान प्रसन्न वाटतंय ना? हो. या प्रसन्न हवेत तुम्हाला असं बाहेर फिरावंसं वाटतं का? हो. का बरं? कारण की बाहेर ऊन नसतं, हवा खूप शुद्ध असते. हवा खूप शुद्ध असते. तर हवा म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हो, काय? नैसर्गिक संसाधन. अगदी बरोबर. हवा हे नैसर्गिक संसाधन आहे. तर असे अजून तुम्हाला नैसर्गिक संसाधने सांगता येतील का? कुठले कुठले आहेत ते सांग बरं तू. पाणी. पाणी. माती. माती. अजून? आग. बर. अजून? ठीक आहे. तर नैसर्गिक संसाधने आपण दोन प्रकारचे आहेत असं म्हणतो, जैविक आणि अजैविक. जे जैविक आहेत ते म्हणजे झाडं, प्राणी, हे पण नैसर्गिक संसाधनेच आहेत. आणि अजैविक मध्ये हवा, पाणी, दगड, माती वगैरे येतं. ठीक आहे. तर आज आपण यापैकी काही नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म बघणार आहोत. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा हवा. तर या संदर्भात आपण एक प्रयोग बघणार आहोत. तर या ठिकाणी मी एक स्ट्रॉ घेतलाय आणि त्याला दोन फुगे बांधले आणि या स्ट्रॉच्या बरोबर मध्ये एक दोरी पण बांधली. तर हे बघून तुम्हाला कशाची आठवण येते का? हो. कशाची? वजन काटा. अगदी बरोबर. तर वजन काट्याप्रमाणेच हे पण अगदी संतुलित आहे. तर आता मी ह्याच्यातला एक फुगा फोडणार आहे. तर फोडूया? हो. तर आता मला सांगा, जर मी हा फुगा फोडला तर काय होईल? हा फुगा खाली जाईल. बरोबर, त्याचं संतुलन बिघडेल. हे बघा, दिसला तुम्हाला? हो. तर हा फुगा खाली का बरं गेला? कारण की त्याचं वजन खाली आलं, तिकडं हलकं झालं. मग ह्या फुग्यामध्ये असं काय आहे की त्याचं वजन वाढलं? हवा. हवा. याचाच अर्थ हवेला वस्तुमान असतं. तर हाच आहे हवेचा पहिला गुणधर्म. आलं लक्षात? हो. तर आता मला सांगा, आपल्या आजूबाजूला हवा आहे, बरोबर? मग ती हवा आपल्यावर दाब टाकत असते. त्याला आपण वातावरणाचा दाब असं म्हणतो. ठीक आहे. तर त्याच्याशी संबंधित आपण एक प्रयोग बघूया. तर हे काय आहे बरं सांगा? इंजेक्शन. यालाच आपण सिरिंज सुद्धा म्हणतो. आता हा जो दट्ट्या आहे तो मी मागे ओढतो. दादा, म्हणजे की हे पिचकारी सारखंच होतं ना? अगदी बरोबर. हे मागे ओढल्यावर या भोकातनं आतमध्ये हवा जाते. आता मी पुन्हा पुढे ढकलतो.
आणि हवा तिथून बाहेर येते. अगदी बरोबर. पण आता हाच प्रयोग मी इथे बोट लावून करणार आहे. काय होईल असं तुम्हाला वाटतं? ते मागं आलं की आपोआप आतमध्ये जाईल. बरोबर. बघूया तर. हे आत का बरं गेलं आपोआप? कारण की त्याच्यात हवा नव्हती आली. मग हवा नाही आली तर काय झालं? हवा नाही आली म्हणून ते पुढे मागे होत होतं. कारण की जर मागे ओढले तेव्हा पण हवा नाही आली आणि पुढे गेलं तेव्हा पण हवा नाही आली. कारण हा दट्ट्या जेव्हा मी मागे ओढतो तेव्हा बाहेरची हवा ह्याच्यावर दाब टाकते. ठीक आहे, त्यालाच आपण वातावरणीय दाब असं म्हणलंय. हो. तर आता या वातावरणीय दाबाशी संबंधित आपण अजून एक प्रयोग बघूया. त्यासाठी मी हा ग्लास घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊया. तर आता आपण या ग्लासवर एक कार्ड ठेवणार आहोत. तर आता हा ग्लास मी उलटा करणार आहे आणि या कार्डावरचा हात काढणार आहे. अरे दादा, त्या कार्डावरनं हात काढला तर ते पाणी पडेल की खाली? बघूया तर. आणि पडलं तरी साफ करूया आपण. दादा, तू जादू केलीस. अरे याच्यात जादू वगैरे काही नाहीये. मगाशी आपण हवेच्या दाबाचा प्रयोग बघितला की नाही? तर इथे सुद्धा जी हवा आहे ती या कार्डवरती दाब टाकते. ठीक आहे, त्याच्यामुळेच हे कार्ड पडत नाहीये. आवडला का हा प्रयोग? हो. तर आता आपण हवेच्या दाबा संदर्भात अजून एक प्रयोग बघणार आहोत. तर या प्रयोगामध्ये आपण 2 कागद वापरणार आहोत आणि त्याच्यामध्ये साधारण मी एवढं अंतर ठेवणार आहे. ठीक आहे, आता मी या 2 कागदांमधनं फुंकर मारणार आहे. काय होईल बरं? कागद लांब जाईल. बघूया तर. आणि मागे पण जाईल. बर, बघूया. काय झालं रे? कागद चिकटले. का बरं असं झालं? माहित नाही दादा. नाही माहित. बर, जेव्हा मी फुंकर मारतो तेव्हा ती हवा पुढे जाते आणि पुढे जाणारी हवा त्याचा दाब कमी होतो. आलं का लक्षात? हो. आता आपल्या आजूबाजूची जी हवा आहे ती स्थिर आहे आणि मी यांच्यामधनं फुंकर मारली तेव्हा ती वाहतीये. तर वाहणाऱ्या हवेचा दाब हा नेहमी कमी होतो. म्हणून हे 2 कागद जवळ आले. आलं लक्षात? हो. दादा, हे प्रयोग करायला खूप मजा येते. हो, असे आपण बरेच प्रयोग बघणार आहोत आज. तर ह्या प्रयोगामध्ये आपण या ग्लासमध्ये बर्फ घेणार आहोत. किंवा हे गार पाणी सुद्धा चालेल बरं का. तर आता या ग्लासमध्ये मी बर्फ टाकलाय. तर थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्या बाहेरच्या बाजूला पाणी आलेलं दिसणार आहे. तर असं का बरं? नाही माहित दादा. बरं, नाही माहित. आपल्या हवेमध्ये बाष्प सुद्धा असते, हे माहितीये का तुम्हाला? हो. तर हवेतलं जे बाष्प आहे की नाही ते या ग्लासच्या भोवती पाणी म्हणून जमतं. कारण ह्याच्या आतमध्ये जो बर्फ आहे त्याचं तापमान कमी असतं. अरे हे बघा, गप्पा मारता मारता पाणी जमलं सुद्धा आहे याच्या बाहेर. हो दादा, दिसतंय. यालाच आपण सांद्री भवन असं सुद्धा म्हणतो. आवडला का प्रयोग? हो. आता हवेप्रमाणेच दुसरं नैसर्गिक संसाधन म्हणजे पाणी.
त्याचा एक प्रयोग आपण बघूया. त्याच्यासाठी आपण एक टब घेतलाय आणि त्याच्यामध्ये पाणी घेणार आहोत. आता मी याच्यामध्ये काही वस्तू टाकणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ओळखायचं आहे की कुठली वस्तू तरंगणार आहे आणि कुठली बुडणार आहे. हे काय आहे बरं? लाकूड. मग हे तरंगेल का बुडेल? तरंगेल. बघूयात. तर तरंगतंय का? हो. आता माझ्याकडे एक लोखंडी खिळा आहे. मग याचं काय होईल? तो बुडेल. बघूयात. मग काय झालं? बुडला. बुडाला. बरोबर. तर आता मला सांगा की काही वस्तू पाण्यात तरंगतायत आणि काही बुडतायत. तर असं का बरं होतं? वजनामुळे. वजनामुळे असं वाटतं तुला? अरे नाही, समुद्रात तर मोठे मोठे जहाज पण तरंगतात. अरे वा, अगदी बरोबर. तर ह्याचा वजनाशी संबंध आहे का? नाही. तर ती जी गोष्ट आहे त्याला घनता असे म्हणतात. दादा, घनता म्हणजे काय? तर घनतेचं सूत्र मी तुम्हाला आता दाखवतो. घनता आहे फक्त आकारमानावरती अवलंबून नसतं, तर वस्तुमानावर पण अवलंबून असतं. तर ज्या गोष्टींचा आकारमान जास्त असतो त्याची घनता जास्त असते. त्याचप्रमाणे वस्तुमानावर सुद्धा घनता अवलंबून असते. तर आपल्या प्रयोगामध्ये पाण्याची जी घनता आहे त्याच्यापेक्षा जास्त घनता कोणाची आहे? खिळ्याची का लाकडाची? खिळ्याची. अगदी बरोबर. खिळ्याची घनता जास्त असल्यामुळे खाली बुडला आणि लाकडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असतं म्हणून ते तरंगलं. बर, आता मला सांगा, तुम्ही कधी थंड हवेच्या प्रदेशात गेला आहात का? नाही. किंवा त्याचे कधी चित्र वगैरे बघितलेत का? हो. तर तिथे जे तलाव असतात की नाही त्याच्यावर पण छान असा बर्फ साठलेला असतो. पण त्या तलावाचं जे खालचं पाणी असतं त्याचा पण बर्फ झालेला असतो का रे? नाही. तुला कसं माहिती बरं? तू बघितलंस का जाऊन? नाही, मी बघितलं नाही, पण मी एका पुस्तकात वाचलं होतं. बर, म्हणजेच तलावाच्या खालचं जे पाणी असतं की नाही ते द्रव स्वरूपातच असतं, पण वरचा जो भाग असतो तो मात्र स्थायू स्वरूपात असतो, म्हणजेच बर्फ असतो. आता मला सांग, या चित्रामध्ये तुला काय दिसतंय? दादा, तलाव दिसतोय, त्याच्यावरती बर्फ दिसतोय आणि तापमान लिहिलेलं दिसतंय. अगदी बरोबर. दादा, पण स्थायू पदार्थ हे द्रव पदार्थामध्ये बुडतात, पण इथं तर स्थायू पदार्थ द्रव पदार्थावरती तरंगतोय. अगदी बरोबर. बर, आधी मला सांगा की पाण्याचा बर्फ कधी होतो, कुठल्या तापमानाला होतो? बर, तू सांग. 4 अंश सेल्सिअस. 4 अंश सेल्सिअस नाही, तर त्याचा बर्फ 0 अंश सेल्सिअसला होतो. ठीक आहे, पण पाणी जेव्हा हळूहळू थंड व्हायला लागतं की नाही तर त्याची घनताही वाढायला पाहिजे, पण पाण्याचं मात्र तसं नाही आहे बरं का. 4 अंश सेल्सिअसच्या खाली जेव्हा पाणी जातं तेव्हा त्याची घनता कमी होते. म्हणूनच आपल्याला इथे बर्फ जो आहे की नाही तो तरंगताना दिसतोय. याला आपण पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतो. ठीक आहे. तर हा पाण्याचा अतिशय महत्वाचा एक गुणधर्म आहे. ठीक आहे. हो. तर आता आपण तिसऱ्या नैसर्गिक संसाधनाबद्दल म्हणजेच मृदाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. ह्या चित्रात तुला काय दिसतंय रे? छोटस झाड आहे आणि माती. माती आहे. मृदालाच माती असं सुद्धा म्हणतात बरं का. तर मृदाचा हा पहिला उपयोग. झाडं वाढायला मातीची गरज असते, कारण झाडांना जे पोषण मिळतं ते मातीतनं मिळतं. ठीक आहे. आता मातीचा दुसरा उपयोग
म्हणजे जलसंवर्धन. या ठिकाणी चित्रात तुला काय दिसतंय बरं? म्हणजे की त्यांनी ना थोडंसं पाणी साठवण्यासाठी जागा केली आहे मातीने. अगदी बरोबर. आलं लक्षात? तर काय काय दिसतंय रे चित्रात? वीट, वीट, अजून भांडी, अगदी बरोबर, पणती. पणती. तर हा आहे मातीचा तिसरा उपयोग. आपण असे छान छान वस्तू मातीपासून बनवू शकतो. आलं लक्षात? हो. आता मला सांगा की शेतकरी त्याच्या शेतामध्ये कुठलं पीक लावणार आहे हे तो कसं ठरवतो? मातीवरून. म्हणजेच काही ठिकाणी तुम्हाला ऊस लावलेला दिसतो, तर काही ठिकाणी मका लावलेला दिसतो. मग हे तो त्या मातीचं परीक्षण करतो आणि मग ठरवतो की आपल्या शेतात काय उगवेल ते. दादा, परीक्षण म्हणजे काय? परीक्षण म्हणजे चाचणी. तो त्या मातीच्या बऱ्याच चाचण्या करतो आणि मग ठरवतो की त्या आपल्या शेतामध्ये काय उगवेल. दादा, पोत म्हणजे काय पण? पोत म्हणजे तू जर माती हातात घेतलीस की नाही तर ती तुला मऊ लागतीये का कडक लागतीये म्हणजे पोत. तर पोताप्रमाणेच त्याचा रंग, त्याच्यामध्ये असलेले सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण ह्याच्यावर तो ठरवतो की आपल्या शेतामध्ये काय लावायचे. कळालं? हो. बर, आजचे प्रयोग तुम्हाला आवडले का? हो. तर मुलांनो, याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जेव्हा फिरायला जाल तर तिथे जी काही माती आहे ना त्याचं नीट निरीक्षण करा. ठीक आहे? आणि पुस्तकातले प्रयोग तर तुम्ही करून बघाच. मग या फुग्यामध्ये असं काय आहे की त्याचं वजन वाढलं? हवा. 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 याचाच अर्थ हवेला वस्तुमान असतं. तर हाच आहे हवेचा पहिला गुणधर्म. हे मागे ओढल्यावर या भोकातनं आतमध्ये हवा जाते. आता मी पुन्हा पुढे ढकलतो आणि हवा तिथून बाहेर येते. अगदी बरोबर. पण आता हाच प्रयोग मी इथे बोट लावून करणार आहे. काय होईल असं तुम्हाला वाटतं? ते मागं आलं की आपोआप आतमध्ये जाईल. बरोबर. बघूया तर. हे आत का बरं गेलं आपोआप? कारण की त्याच्यात हवा नव्हती आली. मग हवा नाही आली तर काय झालं? हवा नाही आली म्हणून ते पुढे मागे होत होतं. कारण की जर मागे ओढले तेव्हा पण हवा नाही आली आणि पुढे गेलं तेव्हा पण हवा नाही आली. कारण हा दट्ट्या जेव्हा मी मागे ओढतो तेव्हा बाहेरची हवा ह्याच्यावर दाब टाकते. ठीक आहे? त्यालाच आपण वातावरणीय दाब असं म्हणलंय. हो. मगाशी आपण हवेच्या दाबाचा प्रयोग बघितला की नाही? तर इथे सुद्धा जी हवा आहे ती या कार्डवरती दाब टाकते. ठीक आहे? हो. त्याच्यामुळेच हे कार्ड पडत नाहीये. आता आपल्या आजूबाजूची जी हवा आहे ती स्थिर आहे आणि मी यांच्यामधनं फुंकर मारली तेव्हा ती वाहतीये. तर वाहणाऱ्या हवेचा दाब हा नेहमी कमी होतो. म्हणून हे दोन कागद जवळ आले. आलं लक्षात? हो. घनता आहे फक्त आकारमानावरती अवलंबून नसतं तर वस्तुमानावर पण अवलंबून असतं. तर ज्या गोष्टींचा आकारमान जास्त असतो त्याची घनता जास्त असते. त्याचप्रमाणे वस्तुमानावर सुद्धा घनता अवलंबून असते. पाणी जेव्हा हळूहळू थंड व्हायला लागतं की नाही तर त्याची घनता ही वाढायला पाहिजे. पण पाण्याचं मात्र तसं नाहीये बरं का. 4 अंश सेल्सिअसच्या खाली जेव्हा पाणी जातं तेव्हा त्याची घनता कमी होते. म्हणूनच आपल्याला इथे बर्फ जो आहे की नाही तो तरंगताना दिसतोय. याला आपण पाण्याचे असंगत वर्तन असे म्हणतो. ह्या चित्रात तुला काय दिसतंय रे? छोटस झाड आहे आणि माती आहे. माती आहे. मृदालाच माती असं सुद्धा म्हणतात बरं का. तर मृदाचा हा पहिला उपयोग. झाडं वाढायला मातीची गरज असते कारण झाडांना जे पोषण मिळतं ते मातीतनं मिळतं. ठीक आहे? आता मातीचा दुसरा उपयोग म्हणजे जलसंवर्धन. या ठिकाणी चित्रात तुला काय दिसतंय बरं? म्हणजे की त्यांनी ना थोडंसं पाणी साठवण्यासाठी जागा केली आहे मातीने. अगदी बरोबर. आलं लक्षात?
तर काय काय दिसतं रे चित्रात? वीट, वीट, अजून भांडी, अगदी बरोबर, पणती. पणती. तर हा आहे मातीचा तिसरा उपयोग. आपण असे छान छान वस्तू मातीपासून बनवू शकतो. आलं लक्षात? हो. आता मला सांगा की शेतकरी त्याच्या शेतामध्ये कुठलं पीक लावणार आहे हे तो कसं ठरवतो? मातीवरून. म्हणजेच काही ठिकाणी तुम्हाला ऊस लावलेला दिसतो तर काही ठिकाणी मका लावलेला दिसतो. मग हे तो त्या मातीचं परीक्षण करतो आणि मग ठरवतो की आपल्या शेतात काय उगवेल ते. दादा, परीक्षण म्हणजे काय? परीक्षण म्हणजे चाचणी. तो त्या मातीच्या बऱ्याच चाचण्या करतो आणि मग ठरवतो की त्या आपल्या शेतामध्ये काय उगवेल. दादा, पोत म्हणजे काय पण? पोत म्हणजे तू जर माती हातात घेतलीस की नाही तर ती तुला मऊ लागतीये का कडक लागतीये म्हणजे पोत. आजच्या भागात आमच्या टिलीमिलींनी केलेला हा उपक्रम तुम्हाला आवडला ना? तुम्ही घरी सुद्धा करून बघा. आणि हो, आज धड्याखाली दिलेला स्वाध्याय सोडवायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. बघत रहा टिलीमिली.